वेलकम टू सौ मावशी ब्लॉग्स। आज मी मिनी ब्लॉग स्टार्ट करत आहे। आज आहे 26 जून म्हणजे माझ्या वडिलांचा वाढदिवस। तो त्या निमित्ताने आम्ही निघालो होतो गावी, ते पण कोल्हापूरला ज्योतिबा देवाच्या दर्शनाला। सो बघा मस्तपैकी आम्ही ड्रायव्हिंग करत करत छान म्हटलं, रात्रीचं शूट एवढं होत नव्हतं, पण नंतरून सकाळी मस्त व्ह्यू होता, सिनरी खूप छान होती आजूबाजूची। पावसाळी वातावरण झालं होतं पण पाऊस बिलकुल नव्हता, पण तरीसुद्धा आम्ही मस्तपैकी कोल्हापूर करत करत मस्तपैकी आम्ही पोचलेलो आहोत ज्योतिबा डोंगरावर, नाचत खेळत। बघा हे आहे ज्योतिबा डोंगर आणि सिनियरी बघा, बाप रे बाप, 9:11 सो हे आहे ज्योतिबा देवाचं डोंगर। असं छान प्रकारे किती मस्त मजा वाटत होती तिकडून। सो मस्तपैकी डीजेचा आवाज आपला आणि मस्तपैकी सुमसाम रस्ता, एकदम फटाफट मस्त माझ्या भावाने गाडी चालवलेली। सो छानपैकी आम्ही पोचलो ज्योतिबा डोंगरावर पोचतात पहिलं दादाकडे गेलो, दादाकडून नंतरून आम्ही गेलो ज्योतिबा देवाच्या दर्शनाला। बघा कशी फटाफट माऊ चालले ज्योतिबा देवाच्या दर्शनाला। गर्दी होती थोडीफार, नाही असं नाही, पण बघा किती क्लाउड्स किती छान वाटतात, मस्त सुंदर असं। त्यानंतर आम्ही फायनली पोचलेलो आहोत देवाजवळ, देवाच्या इथे। सो बघा तुम्हाला दिसेलच गर्दी किती होती ते। आणि आज 26 जून होता, माझ्या पप्पांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने ज्योतिबा डोंगरावर अभिषेक होता। सो माझ्या पप्पांना ती खूप छान संधी भेटली की ज्योतिबा देवाचा अभिषेक करायची। सो चला आपण बघूया कसे। सो इथे आहेत बघा नंदी महाराज। सो तिकडे ज्योतिबाच्या नावाने सांग बोलून माऊनी पुढचा प्रवास सुरू केलेला आहे। फायनली ज्योतिबा देवाच्या, आणि गर्दी असल्यामुळे शूट करायला व्यवस्थित भेटत नव्हतं, पण तरीसुद्धा थोडकं मोडकं शूट काढलेलं आहे। पण शेवटी ते ज्योतिबाच्या इकडचं मला भेटलंच नाही करायला शूट, कारण खूप गर्दी होती, धक्काबुक्की खूप चालली होती। पण नो इश्यू, जेव्हा माझ्या पप्पांचा अभिषेक ज्योतिबा देवाला अभिषेक घालत होते तेव्हा मस्त शूट करायला भेटलं। पुजाऱ्यांना रिक्वेस्ट केली फोटोशूट करायला, सो त्यांनी स्वतःहून घेतला मोबाईल आणि शूट केला। सो हे बघा ज्योतिबा देवाला आता सध्या तरी अंघोळ घालतात आहे सगळे, त्यामुळे जास्त शूट नाही करता आला तिकडे। ज्योतिबा देवाचा घोडा इकडे पाय पडून आम्ही निघालो। सो फोटोज वगैरे काढल्यानंतर मी माऊच्या पप्पा आणि माऊ आम्ही तिघे गेलो यमाई देवीच्या दर्शनाला, म्हणजेच माझ्या ज्योतिबा देवाच्या बहिणीच्या दर्शनाला। सो चला, इथे देखील इथे गर्दी नव्हती, पण छान एकदम व्ह्यू वगैरे छान होता आणि सोबतच शांत वातावरण एकदम। सो माऊ देखील फटाफट चालली होती बघा। त्यानंतरून मग इथे सुरुवात केलं डोंगरावरच, म्हणजे माझ्या केदारनाथच्या घरी जे आमचे पुजारी। सो त्याच्या दादानी मस्त पप्पांसाठी केक आणलेला, सो त्यांनी तिकडे सेलिब्रेशन केलं, मस्त बड्डे सेलिब्रेशन छानपैकी। सो सगळ्यांनी मिळून ओवाळलं, पहिलं तर मम्मी, मी, वहिनी वगैरे सगळ्या मुलींनी मिळून ओवाळलं। त्यानंतर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पापा, हॅपी बर्थडे टू यू। सो अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि नंतरून आम्ही निघालो तात्या बाबांकडे जायला। सो इकडे देखील घरी आल्यावरती छानपैकी सेलिब्रेशन केलं आई आणि बाबांनी मिळून, माझे पप्पांचे काका काकी। सो सगळ्यांनी परत एकदा इकडे ओवाळला छानपैकी। इथे देखील मस्तपैकी केक कटिंग केला आणि केक कटिंग झाल्यानंतरून पप्पांना सगळ्यांचे आशीर्वाद भेटल्यानंतरून बघा हॅपी बर्थडे, खूप छान वाटलं। हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू। छानपैकी असा त्यांचा वाढदिवस झाल्यामुळे 2 ठिकाणी त्यांच्या आवडत्या ठिकाणी आता ते पण। सो अशा बर्थडे सेलिब्रेशन झालं मस्तपैकी गावी येऊन, आणि नंतरून फायनली आम्ही एंड केलेला आहे तो पण आईस्क्रीम पार्टीवरती। मस्तपैकी सगळ्या पूर्ण फॅमिली मिळून आम्ही आईस्क्रीम पार्टी केली छानपैकी, बघू शकता आईस्क्रीम विथ केक पार्टी। सगळे बसले होते छानपैकी।
सो अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केलं आणि आजचा आमचा पप्पांचा वाढदिवस खूप छान प्रकारे एन्जॉय केला आम्ही. सो थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब माय ब्लॉग.